आज आपण पठाडीची भाजी कशी करणार आहोत हे बघणार आहोत। पठाडीचीच भाजी याचा अर्थ ही रानमेवा आहे, थंडीच्या दिवसात मिळणारी भाजी। ही आपण कशी करणार हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। साहित्य बघून घेऊया। आपण बारीक चिरलेला एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे। टोमॅटो आपण फक्त अर्धाच घेतलेला आहे, जास्त टोमॅटोची गरज नाही आहे। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आणि ही पठाडी भाजी आहे, पठाडी या भाजीचं नाव आहे। ही रान भाजी आहे, ही थंडीच्या दिवसातच मिळते आणि ही शरीरासाठी पौष्टिक असते। आता ह्यामध्ये आपण मसाले वापरणार आहोत। हळद, मिरची पावडर, गोडा मसाला, धनिया पावडर, हा घरचा मसाला आहे, जिरं, मोहरी। यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया। आता आपण तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे, आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया। जिरे व्यवस्थित फुलले की आपण त्यामध्ये मोहरी टाकू। तडतडली की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। आता यामध्ये तुम्ही फ्रेश क्रीम टाकू शकता, शेंगदाण्याचं कूट टाकू शकता, तो ऑप्शनल आहे की तुम्हाला जे हवं ते पदार्थ तुम्ही त्यामध्ये टाकून ॲड करू शकता। व्यवस्थित शिजत आलेला आहे, तो आपल्याला ब्राऊन नाही करायचा आहे। आपण आता त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो 2 मिनिटं शिजवून घेऊया, त्यामध्ये आपण मसाले ॲड करू। आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊया, अर्धा चमचा गरम मसाला, त्यानंतर धनिया पावडर अर्धा चमचा, गोडा मसाला अर्धा चमचा, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी 1 चमचा घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ। आता हे मसाले व्यवस्थित तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊया 2 मिनिटं। आता जी भाजी आपण कट करून घेतली होती, व्यवस्थित धुवून घेतली, ती आपण टाकून घेऊया। आता आपण भाजी टाकून घेतली, आपण ती पूर्ण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। तिला जास्त वेळ शिजायला लागत नाही, ती लगेच शिजते। आणि शिजताना आपण ह्यामध्ये फक्त 1 ग्लास पाणी ॲड करणार आहोत, पण पाणी आपण गरम टाकणार आहोत, थंड पाण्याचा वापर नाही करणार आहोत। आपण मसाल्यामध्ये किती व्यवस्थित भाजी परतली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा 1 चमचा कूट टाकून घेऊया। त्यामध्ये आता गरम पाणी ॲड करू आपण। आता आपण ही 10 मिनिटं शिजवून देऊया। तुम्ही बघू शकता आपली भाजी किती व्यवस्थित झालेली आहे। आपण ह्या प्रकारे थोडंसं असं त्यामध्ये ठेवणार आहोत। तुम्ही जर पाहिजे तर पूर्ण सुकी फडफडीत करू शकता। आता ही भाजी आपण चपाती बरोबर, भाकरी बरोबर, ज्वारी म्हणा, बाजरी, तांदळाची, तुम्हाला ज्याच्याबरोबर खाऊशी वाटेल त्याबरोबर तुम्ही खाऊ शकता। सहजासहजी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी ह्या दिवसात ह्या भाजीबरोबर खाल्लेली खूप छान असते। अशा प्रकारे थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम पठाडीची भाजी खाण्यासाठी तयार आहे।